Hello, is it audible to all? Hello. Audible, ma'am. Okay. Screen is visible to all. Visible. Okay. Yes. So आपल्या काल आपण मेंब्रेन फिल्टर बघितला आहे 4th चॅप्टर मध्ये युनिट 4 ए फिल्ट्रेशन बघितला नंतर आपल्याला सेंट्रिफ्युगेशन बघायचं आहे त्यामध्ये सीड्स फिल्टर आहे तो पॉइंट राहिलेला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला तो कव्हर करते आपण नेक्स्ट युनिट 4 मधला बी पॉइंट आहे सेंट्रिफ्युगेशन तो आपण कंटिन्यू करूया so in that centrifugation all of you see the definition of centrifugation so what is centrifugation so it is a unit operation centrifugation हे काय आहे तर unit operation आहे so it is employed for separating the constituent ती कशासाठी यूज होते एम्प्लॉय म्हणजे काय तर यूज ती कशासाठी यूज होते बघा तर it is employed for separating the constituent ते constituent काय करतो आपण ते सेपरेट करतो प्रेझेंट इन द डिस्पर्शन डिस्पर्शन म्हणजे काय तर जे डिस्टर्ब झालेलं जे फ्लुइड आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण दोन काय केले कंपाऊंड मिक्स केले ते सेपरेट करण्यासाठी म्हणजे ते जर मिक्स केले तर ते पार्टिकल्स काय झाले डिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे काय झाले डिस्पर्स झाले ते एकमेकांमध्ये मग आपल्याला ते काय करायचे डिस्पर्स झालेले जे पार्टिकल्स आहेत ते काय करायचे आहेत तर सेंट्रिफ्युगेशन मेथडने आपल्याला ते कन्स्टिट्यूएंट दोन कंपाऊंड आहेत ते काय करायचे आहेत सेपरेट करायचे आहेत त्याला काय म्हणतो आपण सेंट्रिफ्युगेशन म्हणतो आणि त्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे तर विथ द एड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स आपण सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट करून काय करतो सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस काय करतोय त्या कंपाऊंड वरती किंवा त्या कन्स्टिट्यूएंट वरती काय करतोय अप्लाय करतो सो व्हॉट इज द डेफिनेशन डेफिनेशन समजली सगळ्यांना काय आहे डेफिनेशन सो इट इज अ युनिट ऑपरेशन इट इज युज्ड फॉर द सेपरेटिंग द constituent present in the dispersion ते डिस्पर्शन मध्ये जे कन्स्टिट्यूएंट आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला सेपरेट करायचे आहेत सो विथ द एड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा काय करणार आहे आपण यूज करणार आहे देन वी हॅव टू सी द ऑब्जेक्टिव्हज ऑफ द सेंट्रिफ्युगेशन सो this centrifugal force it is used to provide the driving force for the separation आता सेंट्रिफ्युगेशन मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स मेन काय होतो त्या सबस्टन्स वरती किंवा त्या कॉन्स्टंट वरती ऍक्ट होतो आणि हा काय तर ड्रायव्हिंग फोर्स आहे तो काय होतो तर कॉन्स्टंट सेपरेट करण्यासाठी काय करतोय आपण सेंट्रिफ्युगल फोर्स काय करतोय ऍक्ट करतोय सो it replaces the gravitation forces in the sedimentation हा काय करतो बघा तर ग्रॅव्हिटेशन फोर्स काय करतोय रिप्लेस करतो सेडिमेंटेशन मध्ये so this method is useful when the separation by the ordinary filtration is difficult आता ही मेथड कधी युजफुल आहे बघा सेंट्रिफ्युगेशनची जेव्हा ऑर्डिनरी मेथडने किंवा ऑर्डिनरी फिल्ट्रेशनने सेपरेशन काय असतं डिफिकल्ट असतं आणि जे कोलॉइडल डिस्पर्शन्स आहेत जे कोलॉइडल डिस्पर्शन्स आहेत म्हणजे काय तर त्यामध्ये जे कंपाऊंड्स आहेत ते काय केलेले आहेत तर मिक्स झालेले आहेत त्याला काय म्हणतो आपण कोलॉइडल डिस्पर्शन म्हणजे ते काही काही कंपाऊंड काय झालेले आहेत तर डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तर ते सेपरेट करण्यासाठी आपण काय करतोय तर सेंट्रिफ्युगेशन मेथडचा यूज करतो जेव्हा ऑर्डिनरी मेथडने किंवा सिंपल फिल्ट्रेशन मेथड यूज होत नाही तेव्हा आपण काय करतो सेंट्रिफ्युगेशन मेथड काय करतो यूज करतो so this centrifugation it provides a convenience of separating either two immiscible liquids or a solid from a liquid आता सेंट्रिफ्युगेशन आहे तो काय करतो बघा तर हे कन्व्हिनियंट आहे कशासाठी कन्व्हिनियंट आहे बघा तर सेपरेटिंग ऑफ आयदर टू इमिसिबल लिक्विड्स or a solid from a liquid म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सॉलिड लिक्विड जरी मिक्स केलं तरी विथ द हेल्प ऑफ सेंट्रिफ्युगेशन मेथड वी कॅन सेपरेट इट आउट सॉलिड सेपरेट होणार आणि लिक्विड सेपरेट होणार किंवा आपण काय करू शकतो दोन इमिसिबल लिक्विड आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑइल आणि वॉटर ते काय नाहीये तर मिसिबल नाहीयेत म्हणजे एकमेकांसोबत ते काय होत नाहीत मिक्स होत नाहीत पण काय होतं आता वॉटर वरती ऑइलचे पार्टिकल्स काय होतात डिस्ट्रीब्यूट होतात किंवा डिस्पर्स होतात ते पार्टिकल्स सगळीकडे मग आपण काय करतो ते सेपरेट
करण्यासाठी सेंट्रिफ्युगेशन मेथड काय करतो यूज करतो. मग त्या सेंट्रिफ्युगेशन मेथड मध्ये काय होतं बघा, ऑइलचा लेअर सेपरेट होणार, वॉटरचा लेअर काय होणार सेपरेट होणार आणि आपण काय करू शकतो ते दोन्ही पण जे जे कोणते कंपाऊंड आहेत किंवा जे कोणते लिक्विड आहेत ते काय करू शकतो तर सेपरेट करू शकतो बाय द सेंट्रिफ्युगेशन मेथड. So this equipment is used for the separation. These are known as centrifuges. आता जे इक्विपमेंट आपण सेपरेशन साठी यूज करतो त्याला काय म्हणतो आपण सेंट्रिफ्यूज म्हणतो. These are known as the centrifuges. So डेफिनेशन बघा, परत एकदा इंट्रो. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे डेफिनेशन मध्ये, तर सेंट्रिफ्युगेशन हे एक युनिट ऑपरेशन आहे. ते कशासाठी यूज करतो आपण, तर कंपाऊंड किंवा जे कॉन्स्टिट्युएंट आहेत ते सेपरेट करण्यासाठी यूज करतो. प्रेझेंट इन द डिस्पर्शन, त्या डिस्पर्शन मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट आहेत ते सेपरेट करण्यासाठी काय करतो आपण सेंट्रिफ्युगेशन मेथड यूज करतो. आणि त्याच्यामध्ये कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे, विथ द एड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स काय होतोय त्यामध्ये ऍक्ट होतोय. माझे चुलते आले त्याचं तिथं. ठीक आहे, ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. देन ह्यामध्ये काय होतं बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये, तर आपण काय करतो सेंट्रिफ्युगल फोर्स ड्रायव्हिंग फोर्स मधून ऍक्ट होतोय आणि सेपरेशन साठी काय करतोय आपण यूज करतो. मग ह्यामध्ये काय होतं बघा, तर तो जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो काय करतोय ग्रॅव्हिटेशन फोर्सला काय करतोय रिप्लेस करतो सेडिमेंटेशन मध्ये. सो दिस मेथड काय युजफुल आहे when separation ordinary separation is difficult किंवा ordinary filtration is difficult. जेव्हा ordinary filtration difficult असतं तेव्हा काय होतं, तर आपण सेंट्रिफ्युगेशन मेथड काय करतोय यूज करतो. देन it provides a convenient of separating either two immiscible liquids or a solid from a liquid. किंवा आपण काय करू शकतो, दोन इमिसिबल लिक्विड आहेत ते काय करू शकतो सेपरेट करू शकतो किंवा सॉलिड लिक्विड आहे ते पण काय करू शकतो आपण सेपरेट करू शकतो. सो द इक्विपमेंट युज्ड फॉर द सेपरेशन आर नोन एज द सेंट्रिफ्युजेस. मग ते जे इक्विपमेंट आहेत तर ते काय करतोय आपण सेपरेशन साठी काय करतोय यूज करतो, त्याला काय म्हणतो आपण सेंट्रिफ्यूज म्हणतो. These are known as the centrifuge. Then we have to see the process of centrifugation. आता सेंट्रिफ्युगेशन ची प्रोसेस कशी असणार आहे बघ, त्यामध्ये काय करतोय बघा आपण. सो the centrifuge consists of the essentially a container. आता सेंट्रिफ्यूज मध्ये काय आहे बघा, तर एक essentially एक कंटेनर प्रेझेंट आहे त्यामध्ये. सो which a mixture of solid and liquid or two liquids is placed and rotated at the high speed. आता सेंट्रिफ्युगेशन मेथड मध्ये आपण काय करतो बघा, तर एक कंटेनर असतं, कंटेनर मध्ये काय करतो आपण, तर त्यामध्ये मिक्सचर ऑफ सॉलिड और लिक्विड, सॉलिड किंवा लिक्विडचे मिक्सचर काय करतो आपण त्यामध्ये प्लेस करतो. और टू लिक्विड्स इज प्लेस्ड किंवा दोन लिक्विड काय केलेले असतात त्यामध्ये प्लेस केलेले असतात आणि ते काय करतो आपण तर हाय स्पीडला रोटेट करतो. सो द मिक्सचर इज सेपरेटेड इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट पार्ट. आपण ते मिक्सचर काय करतोय तर सेपरेट करतो त्या कॉन्स्टिट्युएंट पार्ट मध्ये. सो बाय द ऍक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स ऑन देअर डेन्सिटीज, त्या मिक्सचर वरती काय होते बघा, तर सेंट्रिफ्युगल फोर्स काय होणार आहे ऍक्ट होणार आहे आणि त्यामुळे काय होतं बघा, तर ते जे कॉन्स्टिट्युएंट आहेत ते काय होणार आहेत तर ते सेपरेट होणार आहेत. सो
of higher specific gravity is thrown outward with the greater force. आता काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा, तर ते जे सॉलिड किंवा लिक्विड आहे त्यामध्ये काय आहे तर हायर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, सो विच इज थ्रोन आउटवर्ड, तर आउटवर्डली थ्रोन होते विथ द ग्रेटर फोर्स. ग्रेटर फोर्स ने काय होणार आहे, ती आउटवर्डली थ्रोन होणार आहे. म्हणजे ते काय होते तर एवढ्या हाय स्पीडने रोटेट होत असणार आहे, त्याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती काय होते तर आउटवर्डली काय होते थ्रोन होते. सो therefore it is written at the bottom of the container leaving a clear supernatant layer of the pure liquid. तर ह्यामध्ये काय होते बघा, नंतर लास्टला काय होणार आहे, मग ते जे लेयर्स आहेत दोन्ही पण ते काय होतात, सो therefore it is written, आणि ते त्याच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमुळे काय होणार आहे बघा, ते जे मिक्सचर आहे ते काय होते कंटेनर मध्येच रिटेन राहणार आहे, ते रोटेट होते जास्त स्पीडने, हाय स्पीडने रोटेट होणार आहेत ते. पण काय सेंट्रीफ्यूज हाय स्पीडने रोटेट झाला तरी त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असल्यामुळे काय होणार आहे तर ते जे लिक्विड आहे किंवा जे आपण हे करणार आहे सेपरेट करण्यासाठी जे इमिसिबल लिक्विड्स त्यामध्ये पोर करतो तर ते काय होणार आहे तिथेच रिटेन राहणार आहेत. सो इट इज रिटेन ॲट द बॉटम ऑफ द कंटेनर, सो विच लिव्हिंग अ क्लिअर सुपरनाटेंट लेयर ऑफ द प्युअर लिक्विड. आणि काय होतंय तर क्लिअर सुपरनाटेंट लिक्विड काय होतंय फॉर्म होतं, क्लिअर लिक्विड तिथे काय होणार आहे प्रोड्यूस होणार आहे, प्युअर लिक्विड. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशन मध्ये सिंपली त्यामध्ये काय असतो कंटेनर असतो आणि त्यामध्ये काय करतो आपण सॉलिड लिक्विड ऍड करतो किंवा त्यामध्ये टू लिक्विड्स काय करतो आपण प्लेस करतो आणि ते काय करतो हाय स्पीडला रोटेट करतो. देन ते मिक्सचर काय होते सेपरेट होते, सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिव्ह होऊन. त्यानंतर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी असते हायर असते. मग काय होते तर इट इज थ्रोन आउटवर्ड विथ द ग्रेटर फोर्स. हे काय होते तर आउटवर्डली काय होते थ्रोन होते आणि ते जे लिक्विड आहे ते काय होणार आहे, सो इट इज रिटेन ॲट द बॉटम ऑफ द कंटेनर आणि इट लिव्स द क्लिअर सुपरनाटेंट लेयर ऑफ द प्युअर लिक्विड. आणि त्यामध्ये काय होते तर एक लेअर तयार होते कशाचा तर क्लिअर प्युअर लिक्विडचा काय होणार आहे तर एक लेअर तयार होणार आहे त्यामध्ये. देन वी हॅव टू सी द ऍप्लिकेशन्स ऑफ द सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशनचे ऍप्लिकेशन्स बघा कोणते कोणते आहेत. तर वी हॅव टू सी द प्रोडक्शन ऑफ बल्क ड्रग. बल्क ड्रगचं प्रोडक्शन करण्यासाठी काय होतोय सेंट्रिफ्युगेशनचा यूज होतो. देन centrifugation technique is used to separate the crystalline drugs such as aspirin from the mother liquid. तर ते जे लिक्विड असतं तर त्यामधून काय होते बघा, तर सेंट्रिफ्युगेशन ही टेक्निक कशासाठी यूज होते बघा, तर आपण क्रिस्टलाइन ड्रग्ज आहेत ते काय करू शकतो सेपरेट करू शकतो. तर क्रिस्टलाइन ड्रग्ज कोणते कोणते आहेत बघा, तर सच ॲज aspirin from the mother liquid. जे मेन लिक्विड आहे त्यामधून काय करतो आपण ऍस्पिरिन आपल्याला काय करायचं आहे तो क्रिस्टलाइन ड्रग आहे तो आपल्याला सेपरेट करायचा आहे. देन द फ्री फ्लोइंग प्रोडक्ट रिझल्ट ड्यू टू द रिमूव्हल ऑफ द ट्रेसेस ऑफ मदर लिक्विड अँड अवॉइडन्स ऑफ द इफरव्हन्सेस. आता फ्री फ्लोइंग प्रोडक्ट मध्ये काय होतं बघा, so it result due to the removal of the traces of mother liquid and avoidance of the effervescence. ह्यामध्ये काय होतंय effervescence अवॉइड केले जातात, जे बबल्स फॉर्म होणार आहेत ते काय होते त्यामध्ये होत नाहीत किंवा ह्यामध्ये अवॉइड केले जातात. सो दॅट इज अबाउट द बल्क ड्रग प्रोडक्शन. बल्क ड्रग मध्ये काय करतो आपण तर क्रिस्टलाइन ड्रग काय करतोय सेपरेट करतोय. कोणता आहे क्रिस्टलाइन ड्रग, फॉर एक्झाम्पल ऍस्पिरिन फ्रॉम द मदर लिक्विड. आणि ह्यामुळे काय होतं बघा, ह्यामध्ये फ्री फ्लोइंग जो प्रोडक्ट आहे तर त्यामध्ये काय होते तर ट्रेसेस ऑफ रिमूव्हल ऑफ द ट्रेसेस ऑफ मदर लिक्विड अँड अवॉइडन्स ऑफ द इफरव्हसेन्स. इफरव्हसेन्स काय होतं त्यामध्ये अवॉइड केले जातात, बबल्स काय होत नाही त्यामध्ये फॉर्म होत आहेत सेंट्रिफ्युगेशन मेथड मध्ये. देन नेक्स्ट यूज इज व्हॉट और नेक्स्ट ऍप्लिकेशन इज व्हॉट, प्रोडक्शन ऑफ द बायोलॉजिकल प्रोडक्ट. बायोलॉजिकल प्रोडक्ट च प्रोडक्शन. देन most of the proteinaceous drugs and the macromolecules, these are present as the colloidal dispersion in the water. आता most of the proteinaceous drugs आहेत आणि macromolecules आहेत ते काय आहेत बघा, तर कुठे प्रेझेंट आहेत तर colloidal dispersion in water.
वॉटरच्या कोलायडल डिस्पर्शन मध्ये काय आहेत ते प्रेझेंट आहे. सो सेंट्रीफ्युगेशन मेथड्स आर used for the separation of these constituent from the water. आता ह्या ज्या सेंट्रीफ्युगेशन मेथड्स आहेत त्या काय करतोय आपण, तर these are used for the separation of these constituent from the water. म्हणजे ही मेथड कशासाठी यूज करतोय आपण, तर हे जे कन्स्टिट्यूएंट आहेत प्रोटीनेशियस ड्रग्ज आणि मॅक्रोमॉलिक्युल्स सेपरेट करण्यासाठी काय होतोय, तर याचा यूज होतोय सेंट्रीफ्युगेशन. वॉटर मधून काय करतोय आपण, तर आपण प्रोटीनेशियस ड्रग्ज आणि मॅक्रोमॉलिक्युल्स काय करतोय, सेपरेट करतोय. देन द इन्सुलिन कॅन बी ऑब्टेन्ड इन द प्युअर फॉर्म. इन्सुलिन काय होतं बघा, तर प्युअर फॉर्म मध्ये काय करतोय आपण, ऑब्टेन करतोय बाय सिलेक्टिव्हली precipitating the other fractions of the proteins and separating them by the ultra centrifugation. काय करतोय बघा आपण इथं, तर इन्सुलिन आहे ते काय करतो आपण, सेपरेट करतो. इन्सुलिन कसं सेपरेट करणार आहे आपण, it can be obtained in the pure form by selectively precipitating the fractions of the proteins. काय करतो आपण, तर प्रेसिपिटेट करतोय. काय प्रेसिपिटेट करतोय, तर अदर फ्रॅक्शन्स ऑफ द प्रोटीन्स अँड सेपरेटिंग देम बाय द अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन. काय करतोय, त्या प्रोटीन्स मधले जे फ्रॅक्शन्स आहेत ते काय करतो आपण, प्रेसिपिटेट करतो अगोदर, आणि प्रेसिपिटेट झाल्यानंतर ते काय करतो आपण, सेपरेट करतो. कसे सेपरेट करतो, तर बाय द मेथड ऑफ अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन मेथडने आपण ते सेपरेट करतो. आणि इन्सुलिन काय करतो आपण, प्युअर फॉर्म मध्ये ऑब्टेन करू शकतो. देन the centrifugation is used for separating the blood cells from the blood. आता सेंट्रीफ्युगेशन मेथड कशासाठी यूज होते बघा, तर आपण काय करू शकतो, तर ब्लड मधून जे ब्लड सेल्स आहेत ते काय करू शकतो, सेपरेट करू शकतो बाय द मेथड ऑफ सेंट्रीफ्युगेशन. आता जे ब्लड मध्ये जे प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसी किंवा आरबीसी जे प्रेझेंट असतात ब्लड मध्ये, ते जे सगळे कंपोनेंट्स आहेत ते कसे सेपरेट केले जातात बघा, तर बाय द मेथड ऑफ सेंट्रीफ्युगेशन मेथडने काय करतो आपण, ते सेपरेट करतो. सो हे काय झालं, बायोलॉजिकल प्रोडक्ट. बायोलॉजिकल प्रोडक्ट मध्ये काय बघितलं आपण, तर वॉटर मधले जे प्रोटीनेशियस ड्रग्ज आणि मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत ते सेपरेट करण्यासाठी काय होतो, सेंट्रीफ्युगेशनचा यूज होतो. त्यानंतर आपण इन्सुलिन काय करतो, प्युअर फॉर्म मध्ये ऑब्टेन करतो बाय द मेथड ऑफ सेंट्रीफ्युगेशन. पण त्या अगोदर काय केलं जातं, जे प्रोटीन्स आहेत ते काय करतो आपण, अदर फ्रॅक्शन्स ऑफ प्रोटीन्स इट कॅन बी प्रेसिपिटेटेड, ते काय करतो आपण, प्रेसिपिटेट करतो आणि ते सेपरेट करतो. कशाने, अल्ट्रा सेंट्रीफ्युगेशन मेथडने. आता म्हणून काय होणार, नंतर पण इन्सुलिन प्युअर फॉर्म मध्ये ऑब्टेन होणार. देन सेंट्रीफ्युगेशन इज यूज्ड फॉर सेपरेटिंग द ब्लड सेल्स फ्रॉम द ब्लड. मग सेंट्रीफ्युगेशन मेथड कशासाठी यूज होते, तर आपण ब्लड मधून काय करतोय, ब्लड सेल्स काय करतो, सेपरेट करतो. सो नेक्स्ट इज व्हाट, बायोफार्मास्युटिकल अनालिसिस ऑफ द ड्रग. बायोफार्मास्युटिकल अनालिसिस करायचा ड्रगचा. सो ड्रग्स प्रेझेंट इन द ब्लड टिश्यू फ्लुइड्स अँड युरिन आर नॉर्मली प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कोलायडल डिस्पर्शन. आता हे जे ड्रग्ज आहेत आपल्या बॉडीमध्ये, एखादा ड्रग जर प्रेझेंट असेल तर तो कुठे असतो बघा, तर ब्लड टिश्यू फ्लुइड मध्ये असतो आणि युरिन मध्ये असतो. So which are normally present in the form of colloidal dispersion. ते कशा असतात, कुठे प्रेझेंट असतात बघा, तर टिश्यू फ्लुइड मध्ये, ब्लड टिश्यू फ्लुइड मध्ये आणि युरिन मध्ये तो ड्रग प्रेझेंट असतो. पण कोलॉइडल डिस्पर्शन फॉर्म मध्ये असतो. म्हणजे कसा असतो, तो सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. मग तो काय करायचा आहे आपल्याला, तर तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. मग आपण काय करणार, तर सेंट्रीफ्युगेशन मेथडने आपण काय करणार, रिमूव्ह करणार. सो द सेंट्रीफ्युगेशन इज यूज फॉर सेपरेटिंग द ड्रग्ज. म्हणून काय करतोय बघा आपण इथं, तर सेंट्रीफ्युगेशन मेथड यूज करतो. कशासाठी यूज करतोय बघा, तर सेपरेट होण्यासाठी. ते जे ड्रग्ज आहेत ते सेपरेट करण्यासाठी काय करतोय आपण, सेंट्रीफ्युगेशन मेथड यूज करतो. देन दिस मेथड इज इसेंशियल फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ द फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्स अँड द बायोइक्विव्हॅलन्स स्टडी. आता ही मेथड कशासाठी इसेंशियल आहे बघा, तर ह्यामध्ये काय करतो आपण, तर इव्हॅल्युएशन करतो. कशाचं इव्हॅल्युएशन करतोय बघा, तर फार्माकोकायनेटिक पॅरामीटरचं काय करतोय आपण, इव्हॅल्युएशन करतोय. आणि बायोइक्विव्हॅलन्स स्टडी साठी पण काय होतो, ह्याचा यूज होतो. सो थर्ड पॉइंट मध्ये सिंपल आहे, काय बघितलं आपण थर्ड पॉइंट मध्ये, तर बायोफार्मास्युटिकल ड्रगचा अनालिसिस करतोय आपण. आणि
जे ब्लड टिश्यू फ्लुइड्स मध्ये काय आहेत बघा, तर जे ड्रग प्रेझेंट आहेत किंवा युरिन मध्ये जे ड्रग्स प्रेझेंट आहेत तर ते सेपरेट करण्यासाठी ते काय असतात, तर डिस्ट्रीब्यूट झालेले असतात आपल्या बॉडीमध्ये कोलायडल डिस्पर्शन सारखे. तर आपण काय करतो, तर ते सेपरेट करण्यासाठी काय करतो, आपल्या ब्लड मधून किंवा युरिन मधून आपण सेंट्रिफ्युगेशन मेथड काय करतोय, यूज करतो. सो ही मेथड आहे ती कशासाठी युजफुल आहे बघा, तर फार्माकोकायनेटिक पॅरामीटरचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आणि बायोइक्विव्हॅलन्स स्टडी करण्यासाठी काय आहे, तर ही मेथड युजफुल आहे. Then next we have to see the application. Fourth application, what is that? Evaluation of the suspension and the emulsion. आपल्याला काय करायचं आहे बघा, इव्हॅल्युएशन करायचं आहे कशाचं, सस्पेन्शन आणि इमल्शनचं. सो दिस सेंट्रिफ्युगेशन मेथड इट इज यूज्ड ॲज अ रॅपिड एम्पिरिकल टेस्ट पॅरामीटर फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ द सस्पेन्शन. आता ही जी सेंट्रिफ्युगेशनची मेथड आहे तर आपण काय करतोय बघा, तर कशासाठी यूज करतोय, तर इथे काय होणार आहे बघा, तर इट इज यूज्ड ॲज अ रॅपिड एम्पिरिकल टेस्ट पॅरामीटर. हा काय होतो, तर सेंट्रिफ्युगेशन मेथड रॅपिड एम्पिरिकल टेस्ट पॅरामीटर म्हणून यूज होतो फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ सस्पेन्शन, सस्पेन्शनचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी. देन क्रीमिंग इज अ स्लो प्रोसेस इन द इमल्शन. मग ती जी क्रीमिंग आहे तर ही काय आहे, तर स्लो प्रोसेस आहे कशामध्ये, इमल्शन मध्ये. देन दिस प्रोसेस कॅन बी hastened by inducing the stress condition. आता ही जी प्रोसेस आहे ती काय करतो आपण, तर आपण it can be hastened by the inducing the stress condition. Then a stable emulsion should not show the signs of separation. आता जे स्टेबल इमल्शन आहे तर ते काय प्रोड्यूस करत नाही आपल्याला किंवा काय शो करत नाही, सो इट कॅन नॉट शो द साइन्स ऑफ सेपरेशन इवन आफ्टर centrifuging at the 2000 to 3000 rpm at the room temperature. मग स्टेबल इमल्शन आपल्याला सेपरेशनचा साइन्स काय करत नाही, शो करत नाही. जरी आपण 2000 किंवा 3000 rpm ला जरी रूम टेम्परेचरला जरी आपण ते हे केलं तरी सुद्धा ते आपल्याला शो करत नाही. सो दिस इज द इव्हॅल्युएशन ऑफ द सस्पेन्शन आणि इमल्शन. त्यामध्ये काय होतं बघा, तर हा रॅपिड एम्पिरिकल टेस्ट पॅरामीटर म्हणून यूज होतो कशासाठी, तर सस्पेन्शनच्या इव्हॅल्युएशन साठी. देन ह्यामध्ये काय आहे, तर क्रीमिंग काय आहे, तर स्लो प्रोसेस आहे. क्रीमिंग इज अ स्लो प्रोसेस इन इमल्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल इमल्शन मध्ये सेंट्रिफ्युगेशन करताना जर क्रीमिंग जर प्रोड्यूस झालेलं असेल तर ही काय झाली, स्लो प्रोसेस झाली इमल्शनची. देन दिस प्रोसेस कॅन बी hastened by inducing the stress condition. आणि ही प्रोसेस कशी ओव्हरकम करतोय आपण, तर आपण काय करतोय, स्ट्रेस कंडिशन काय करतोय, इंड्यूस करतोय किंवा प्रोड्यूस करतोय. सो मग ते जे स्टेबल इमल्शन आहे सो इट शुड नॉट शो द साइन्स ऑफ सेपरेशन. मग ते साइन्स ऑफ सेपरेशन काय करत नाही, शो करत नाही. सो इवन आफ्टर centrifuging at the 2000 to 3000 rpm at the room temperature. Then we have to see the fifth application. What is that fifth application? So determination of the molecular weight of the colloids. Molecular weight चा determination कसं करणार आहे आपण, molecular weight चा determination. So the centrifugation methods, these are used for the determination of the molecular weight of albumin, insulin or the methyl cellulose. Then अल्ट्रासेंट्रिफ्युगेशन मेथड आहे ती कशासाठी यूज करतो आपण, तर मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करण्यासाठी. मग कोणत्या ह्याचं मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करू शकतो आपण, तर अल्ब्युमिन, इन्सुलिन किंवा मेथाइल सेल्युलोज. देन centrifugation is also used for ascertaining the degree of the homogeneity of the sample. आता centrifugation जी मेथड आहे तर ती कशासाठी यूज करतो बघा आपण, तर also used for the ascertaining the degree of the homogeneity of the sample. Then for example काय आहे बघा, so insulin is monodisperse protein. इन्सुलिन हे काय आहे, तर monodisperse प्रोटीन आहे. देन कंपोज्ड ऑफ द 2 पॉलीपेप्टाइड चेन्स. ह्यामध्ये 2 पॉलीपेप्टाइड चेन्स काय आहेत, तर प्रेझेंट आहेत. सो फिफ्थ पॉइंट मध्ये काय बघितलं आपण,
मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करण्यासाठी कोलॉइडचं मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करण्यासाठी काय होतो तर याचा यूज होतो. कशाचा यूज होतो तर सेंट्रीफ्युगेशन मेथडचा. मग सेंट्रीफ्युगेशन मध्येच अल्ट्रा सेंट्रीफ्युगेशन मेथड आहे. तर ही जी अल्ट्रा सेंट्रीफ्युगेशन मेथड आहे तर ह्यानुसार काय करू शकतो आपण मॉलिक्युलर वेट आहे ते डिटरमाइन करू शकतो आपण. कशाचं मॉलिक्युलर वेट आपण डिटरमाइन करू शकतो बघा तर अल्ब्युमिनचं, इन्सुलिनचं आणि मिथाइल सेल्युलोजचं. Then this centrifugation is also used for ascertaining the degree of the homogeneity of the sample. Homogeneity of the sample. त्या सॅम्पलची होमोजेनिसिटी चेक करण्यासाठी काय करू शकतो आपण तर ते सेंट्रीफ्युगेशन मेथड आपण यूज करतो. देन फॉर एक्झाम्पल कोणता आहे बघा सो इन्सुलिन इज अ मोनो डिस्पर्स. आता ते जे इन्सुलिन आहे ते काय असणार आहे तर मोनो डिस्पर्स आहे. सो इट इज कंपोज्ड ऑफ द 2 पॉलीपेप्टाइड चेन्स. ह्यामध्ये काय आहेत बघा तर 2 पॉलीपेप्टाइड चेन्स काय आहेत ह्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो वी हॅव सीन द ऍप्लिकेशन्स 5 ऍप्लिकेशन्स कोणते तर बल्क ड्रगच्या प्रोडक्शन मध्ये काय होतं सेंट्रीफ्युगेशनचा यूज होतो. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्शन ऑफ द बायोलॉजिकल प्रोडक्टचं काय होतं प्रोडक्शन होतं. त्यानंतर काय होतं बघा बायोफार्मास्युटिकल अनालिसिस ऑफ द ड्रग. बायोफार्मास्युटिकल ड्रगचं आपण अनालिसिस करू शकतो. देन नेक्स्ट इव्हॅल्युएशन कशाचं सस्पेन्शनचं आणि इमल्शनचं. देन नेक्स्ट काय आहे बघा डिटर्मिनेशन ऑफ द मॉलिक्युलर वेट ऑफ द कोलॉइड. मॉलिक्युलर वेट कोलॉइडचं मॉलिक्युलर वेट काय करू शकतो आपण डिटरमाइन करू शकतो. Then next we have to see the centrifugal effect or the relative centrifugal force that is RCF. ही जस्ट जनरल इन्फॉर्मेशन आहे सेंट्रीफ्युगल इफेक्ट जे आहे सेंट्रीफ्युगल इफेक्ट और द रिलेटिव सेंट्रीफ्युगल फोर्स. All of you first see the diagram. Principle of centrifugation. So in that R, here it is the M, here it is the F and here it is the V. Then see that the centrifugal operation is described by the equations including the gravitational constant. त्याचे सेंट्रीफ्युगल जे ऑपरेशन आहे ते काय करतो आपण तर डिस्क्राइब करतो. कसं डिस्क्राइब करतो तर इक्वेशन थ्रू इन्क्लुडिंग द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इन्क्लूड केलेला आहे. त्यामध्ये नेक्स्ट बघा सो कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m kg रोटेटिंग इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r. मग आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे बघा तर बॉडी ऑफ मास m
ओके. तर सगळ्यांनी काय करायचं बघा, तर ह्यामध्ये कन्सिडर करायचं आहे की बॉडी ऑफ मास mkg ते काय होतंय, रोटेट होते सर्क्युलर पाथ मध्ये ऑफ रेडियस r, आणि त्याची रेडियस किती आहे, तर r आहे. ते मीटर्स मध्ये आपण काय करतो, काउंट करतो. देन ऍट अ व्हेलॉसिटी ऑफ v, v व्हेलॉसिटीने काय होतं, ते मूव्ह होते. देन मीटर्स पर मिनिट. आपल्याला काय करायचं आहे, तर जी एक बॉडी आहे ती काय होते, तर त्याचं वेट आहे mkg, ती काय होते, रोटेट होते ह्या सर्क्युलर पाथ मध्ये. ती काय होणार आहे, तर इथं रोटेट होणार आहे ऑफ द रेडियस r विथ द व्हेलॉसिटी v. ती काय होते, हे जे मास आहे हे काय होते, इथून इथपर्यंत ह्या सर्क्युलर पाथ मध्ये काय होते, रोटेट होते ऍट अ रेडियस r विथ द व्हेलॉसिटी v. Then the force acting on the body in a radial direction given by. आता radial direction मध्ये काय होतंय, तर फोर्स बॉडी वरती ऍक्ट होतो and it is given by. So the force acting in the radial direction, F is equal to आपण काय राईट डाउन करणार आहे बघा. So mv square is divided by r. That's called as the equation number first. F is equal to mv square divided by r. This is called as the, आपण हे इक्वेशन काय करतोय, 1 म्हणून कन्सिडर करतोय. And where F is equal to centrifugal force N. F हा काय झाला, तर centrifugal force झाला. So it can be in the Newton. So first point समजला, काय बघितलं आपण, तर ही जी एक बॉडी आहे मास ऑफ mkg, m, it is rotated in the or moved in a circular path with the radius r and with velocity v. मग ते जे फोर्स ऍक्टिंग ऑन द रेडियल डायरेक्शन, मग तो फोर्स आपण काय करतोय, तर कसा राईट डाउन करणार आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन द रेडियल डायरेक्शन F is equal to mv square divided by r. So it can be named as the equation number first. So where F is equal to centrifugal force N. So the same body is experiencing the gravitational force Newton. मग ती जी बॉडी आहे ती काय होते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते, एक्सपिरियन्स करते. Then it can be expressed as, म्हणजे तो ती बॉडी आहे ती काय करणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स पण त्याच्यावरती एक्सपिरियन्स होणार आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय होतो, एक्सपिरियन्स होतो ह्याच्यावर, त्या m वरती. देन तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय करतो, आपण कसा राईट डाउन करणार आहे. सो G is equal to mg. This is the equation number 2. G is equal to काय करणार आहे आपण, mg. That is the equation number 2. So where c is equal to acceleration due to gravity meter per second square. समजलं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा राईट डाउन केला. G is equal to mg. Then that's called as equation number 2. म्हणजे G म्हणजे काय असणार आहे, हा G आहे तो काय कन्सिडर करतो आपण, तर acceleration due to gravity मीटर पर सेकंड मध्ये आपण तो काय करतो, काउंट करतो. Then next, so the centrifugal effect is expressed as a ratio of centrifugal force due to gravitational force. आता तो जो सेंट्रिफ्युगल इफेक्ट आहे तो काय करतो, आपण एक्सप्रेस करतो. कसा एक्सप्रेस करतो, so it can be expressed as a ratio of centrifugal force due to the gravitational force. So the centrifugal effect can be expressed as, मग तो जो सेंट्रिफ्युगल इफेक्ट आहे तो कसा एक्सप्रेस करणार आहे आपण, so centrifugal effect is equal to force acting in the radial direction divided by the gravitational force. यामध्ये काय होतं बघा, so force acting in the radial, centrifugal effect is equal to काय लिहिणार आपण, मग force acting in the radial direction divided by gravitational
So sorry for the interruption. So force acting in the radial direction. सो फॉर्म्युला काय लिहिणार बघा आपण त्यामध्ये. सो सेंट्रिफ्युगल इफेक्ट इज इक्वल टू काय करणार आपण, फोर्स ऍक्टिंग इन द रेडियल डायरेक्शन डिवाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो F इज इक्वल टू F डिवाइडेड बाय G लिहिणार आपण, म्हणजे फोर्स ऍक्टिंग इन द रेडियल डायरेक्शन F आणि G ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय लिहिणार आपण, तर G लिहिणार आहे. देन mv स्क्वेअर इज इक्वल टू काय करणार आपण, mv स्क्वेअर डिवाइडेड बाय mgr. आपण काय केलं होतं, तर फोर्स ऍक्टिंग इन रेडियल डायरेक्शन मध्ये अगोदरचा फॉर्म्युला लिहिला होता. F इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r. हा काय करणार आपण इथं राईट डाऊन करणार. देन g काय करणार आपण, g इज इक्वल टू काय लिहिलं mg. देन वी हॅव टू पुट इट mgr. Then next काय येणार, m and m, this m get cancelled. So v square divided by gr, that's called as equation number 3. So but v is equal to 2 pi n. आता v चा जो v ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, v म्हणजे काय तर 2 pi n आहे. मग so n is equal to speed of the rotation, revolution per second of the centrifuge. n म्हणजे काय तर स्पीड ऑफ रोटेशन, त्याचं जे स्पीड आहे रोटेशनचं ते revolution per second of the centrifuge. Then c is equal to what, 2 pi n square divided by gr. Then इथं जी v च्या इथं काय करणार आपण, 2 pi n टाकणार इथं व्हॅल्यू. So c is equal to 2 pi n means what, v, this v square divided by gr is equal to काय करणार आपण, so 4 pi square r square n square divided by gr. हे काय केलं आपण, हे सॉल्व केलं स्क्वेअर. सो काय येणार, 2 चा स्क्वेअर काय येणार 4 येणार, मग पाय इथं स्क्वेअर, इथं r चा r स्क्वेअर येणार इथं आणि n स्क्वेअर. सो इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर n स्क्वेअर. सॉरी हे डबल लिहिलं मी इथं. इथं जे आहे तेच इथं लिहिलेलं आहे. सो इज इक्वल टू काय करणार आपण परत, 4 पाय स्क्वेअर r n स्क्वेअर डिवाइडेड बाय g लिहिणार आपण. सो दॅट्स कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 4. सो सिन्स 2r इज इक्वल टू d, 2r म्हणजे काय आहे तर d म्हणून आपण काय करतोय कन्सिडर करतोय. सो वेअर d मीन्स व्हाट, diameter of the rotation. Then substituting the value of equation 4 it gives. मग आपण काय करतोय तर इक्वेशन 4 मध्ये काय करतो आपण, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. सो इट गिव्स, सो c इज इक्वल टू काय लिहिणार मग आपण, 2 पाय स्क्वेअर d n स्क्वेअर डिवाइडेड बाय g. दॅट इज द इक्वेशन नंबर 5. हे काय झालं, इक्वेशन नंबर 5 आलं आपलं. सो द ग्रॅव्हिटेशनल constant has a value of 9.807 meter per second square. So that equation 5 can be simplified as. आता ती जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे 9.807 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो सेंट्रिफ्युगल इफेक्ट इज इक्वल टू काय करणार आपण मग, सो 2.030 n स्क्वेअर d. हे काय झालं, इक्वेशन नंबर 6 झालं. So in equation 6 it can be it is expressed in the second inverse and d is in meters. तो काय d आहे तो मीटर्स मध्ये काय करतो आपण कॅल्क्युलेट करतो. So that is about the centrifugal effect or the relative centrifugal force. Then next है classification of centrifuge, then equipment, and then these 4 centrifuges we have to study. कोणते कोणते आहेत बघा, perforated, non perforated, then third we have to see semi centrifuge,
And fourth, we have to see super centrifuge. One by one, we have to study. Okay. राहिलेले पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, उद्या बघूया. वेट फॉर 1 मिनिट. त्यांनी कोणी स्कॉलरशिपचे फॉर्म भरले नसतील, त्यांनी डू अर्ली ॲज फिल दिस दॅट फॉर्म्स. Wait for 1 minute. I have to take your attendance. Three, 4, 8, 9, 16, 18, 19. 27, 33, 34, 36, 38, 42, 44, 46, 50, 51, 53, 59, 65, 74, 59 is there. Okay. So, roll number 3, 4, 8, 9, 16, 18, 19, 27, 33, 34, 36, 38, 42, 44, 46, 50, 51, 53, 65, 74. These are the absent roll calls. From this, anyone is there? Okay, no one is there.